शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय, प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मुदत वाढवली, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, कर्ज स्वस्त होणार, रिझर्व्ह बँकेकडून 6 माहीत 0.5% व्याज दर कपात शक्य। पुढली मोठी बातमी निघते, ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा। पुढली मोठी बातमी निघते, धान खरेदी ऑनलाईन नोंदणी 15 जानेवारीपर्यंत मुदत वाढली, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना किमान हमी भाव तरी मिळू द्या, हमी भावाने सोयाबीन देण्यासाठी नोंदणी आणि खरेदीची मुदत वाढवा, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, सांगली जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई, जादा दराने अन्य खतांचे लिंकिंग करून विक्री, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघते, लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण, शेतकरी कर्जमाफीचा निर्णय 6 महिन्यांनी, कृषी मंत्र्यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते, कांदा खरेदी घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करा, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, अजितदादा तेरा वादा क्या हुआ रे, सुरेश धस यांचा परभणीतून हल्लाबोल, पीक विमा घोटाळ्यातील आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, राज्यात थंडीचा जोर कायम, पाऊस करणार पुन्हा आगमन, हवामान विभागाचा अलर्ट जारी। पुढली मोठी बातमी निघते, कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय, पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना हेक्टरी 13,600 रुपये भरपाई मिळणार, 3 हेक्टरपर्यंत मर्यादा वाढली, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।